नमस्कार विद्यार्थी मित्र हो, ऍडमिशन ऑफ पार्टनर या टॉपिक मधला प्रॅक्टिकल मधला आज आपण दुसरा प्रॉब्लेम बघणार आहोत। तर पहिल्यांदा प्रॉब्लेम वाचूयात, काय सांगितले ते बघूयात आणि मग सोडवायला सुरुवात करूयात। काय सांगितले बघा। तर अमलेंदू अँड समीर शेअर प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो 3:2 रिस्पेक्टिव्हली। म्हणजे अमलेंदू आणि समीर हे पार्टनर्स आहेत आणि त्यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन 3:2 या रेशो मध्ये होत आहे। Their balance sheet as on 31st March 2017 was as under। त्या दोघांचा बॅलन्स शीट आपल्याला दिलेला आहे 31 मार्च 2017 चा। बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आणि असेट साइड। लायबिलिटी साइडला बघितलं तर क्रेडिटर्स, कॅपिटल आणि जनरल रिझर्व्हची अमाउंट आहे। असेट साइडला कॅश ॲट बँक आणि असेट्स आहेत। बॅलन्स शीटच्या खाली काय सांगितलंय बघूयात। ऑन 1 एप्रिल 2017 दे ऍडमिट परेश इनटू पार्टनरशिप, द टर्म बीइंग दॅट। म्हणजे 1 एप्रिल 2017 ला आपण कुणाला ऍडमिशन देतोय? परेशला देतोय। परेश आपला कोण होणार आहे? न्यू पार्टनर होणार आहे। आणि त्याला कुठल्या कंडिशनवर देतोय? तर फर्स्ट काय सांगितलेलं आहे, ही शाल पे ₹16,000 ॲज ही शेअर ऑफ गुडविल। परेश जो आहे तो त्याची गुडविलचा हिस्सा त्याचा किती आणतोय? 16,000 आणतोय। 50% अमाउंट ऑफ गुडविल शाल बी विड्रॉन बाय दी ओल्ड पार्टनर्स। आणि त्यानं आणलेली जी गुडविलची अमाउंट आहे त्यातली 50% हाफ अमाउंट गुडविलची अमाउंट ओल्ड पार्टनर्स काय करतायत? विड्रॉ करतायत। सेकंड काय सांगितलेलं आहे, ही शाल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट। तो त्याची कॅपिटलची अमाउंट किती आणतोय? 20,000 आणतोय। आणि फ्युचर प्रॉफिट मधला परेशला फ्युचर प्रॉफिट मधला हिस्सा किती मिळतोय? 1/4 मिळतोय। थर्ड काय सांगितलेलं आहे, फॉर द पर्पज ऑफ परेश ऍडमिशन इट वॉज एग्रीड दॅट द असेट वुड बी रिव्हॅल्यूड ॲज फॉलोज। म्हणजे परेशला ऍडमिशन देतोय त्याच्यामुळे सगळ्या पार्टनरशिप फर्म मध्ये ज्या काही असेट्स आहेत, लायबिलिटीज आहेत, त्यांचं रिव्हॅल्युएशन केलं जात आहे। त्याच्यामध्ये ए आकडा काय सांगितलेला आहे, लँड अँड बिल्डिंग इज व्हॅल्यूड ॲट ₹60,000। लँड अँड बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन झालेलं आहे। लँड अँड बिल्डिंगला आपण टिक मार्क करून घेऊयात। त्याच्यानंतर बी काय सांगितलेलं आहे, प्लांटर मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट ₹16,000। प्लांटर मशिनरीला ऍडजस्टमेंट आहे। सी काय सांगितलेलं आहे, सी आकडा काय सांगितलेला आहे, स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000 अँड फर्निचर अँड फिक्चर्स ॲट ₹4,000। म्हणजे स्टॉकला आणि फर्निचर आणि फिक्चरला ऍडजस्टमेंट आहे। त्याच्यानंतर डी मध्ये काय सांगितलेलं आहे, ए प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुड बी मेड फॉर डाउटफुल डेट्स। बघा, डेटर्सवर 5% आपल्याला आयडेंटिटी काढायची आहे। खाली काय सांगितलेलं आहे, पास द नेसेसरी जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ न्यू फर्म। आणि न्यू फर्मच्या पुस्तकामध्ये आपल्याला काय करायचे आहे? जर्नल एंट्री करायची आहे। आता मग इथं मी जर्नल एंट्रीसाठी आखून घेतलेला आहे, इन द बुक्स ऑफ न्यू फर्म जर्नल एंट्रीज आखून घेतलेला आहे। आपल्याला या प्रॉब्लेम मध्ये अकाउंट ओपन करायला सांगितलेले नाही। नॉर्मली आपण ऍडमिशनच्या प्रॉब्लेम मध्ये कुठले अकाउंट आपल्याला ओपन करावे लागतात? तर रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करावा लागतो, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बॅलन्स शीट आणि कॅश अकाउंट एक ओपन करावा लागतो। तर या प्रॉब्लेम मध्ये मी रिव्हॅल्युएशन अकाउंट कच्च्या स्वरूपात ओपन करून घेतलेला आहे। का तर रिव्हॅल्युएशन करून आलेला जो प्रॉफिट लॉस आहे तो ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो, त्याची जर्नल एंट्री होते। आणि तो रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस आपल्याला कळण्यासाठी मी रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करून घेतलेला आहे। बाकी अकाउंट ओपन करायची आपल्याला काही गरज नाही। तर ठीक आहे, मग प्रॉब्लेम सोडवायला सुरुवात करूयात। बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला फर्स्ट काय आहे, सन्ड्री क्रेडिटर्स आहे। बघा, हे जे सन्ड्री क्रेडिटर्स आहे ते कुठे येणार? तर जर आपण बॅलन्स शीट ओपन करत असू तर बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडलाच येणार। त्याच्यानंतर अमलेंदू कॅपिटल आणि समीर कॅपिटल, कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साइडला येतात? क्रेडिट साइडला। हे दोन्ही बॅलन्स आपण ब्रॉट डाऊन करून घेतले असते। बॅलन्स शीट मध्ये ज्या काही असेट्स असतात, लायबिलिटीज असतात, त्या ब्रॉट डाऊन केल्यानंतरच्या जर्नल एंट्री होत नाही। तर मी काय सांगितलं तुम्हाला, अमलेंदूचं कॅपिटल आणि समीरचं जर कॅपिटल आपण जर कॅपिटल अकाउंट ओपन केला असता, या प्रॉब्लेम मध्ये आपण कॅपिटल अकाउंट ओपन करतोय का? नाही। जर आपण कॅपिटल अकाउंट ओपन केला असता तर कॅपिटल अकाउंटच्या कुठल्या साइडला बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेतला असता? आपण क्रेडिट साइडला बॅलन्स ब्रॉट डाऊन करून घेतला असता। आता त्याच्यानंतर काय आहे, जनरल रिझर्व्ह आहे। बघा, जनरल रिझर्व्ह काय केला पाहिजे? आपल्याला ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केला पाहिजे। आणि जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट केलेल्याची जर्नल एंट्री होती। जनरल रिझर्व्ह असेल, रिझर्व्ह फंड असेल किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर तो ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो। मग जनरल रिझर्व्हची अमाउंट किती आहे? 20,000। मग जेव्हा जनरल रिझर्व्ह आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते? बघा, आता इथं
हे जे ट्रान्झॅक्शन आहेत ह्या जर्नल एंट्री आपण कुठल्या तारखेला करणार आहे, त्या नवीन पार्टनरला आपण कुठल्या तारखेला ऍडमिशन देतोय, 1 एप्रिल 2017 ला देतोय, त्या तारखेला या सगळ्या जर्नल एंट्री करायच्या. आपण काय करतोय, जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करतोय. मग जनरल रिझर्व्ह डिस्ट्रीब्यूट करताना जर्नल एंट्री काय होते, तर जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिट. आता समजा रिझर्व्ह फंड असतं तर रिझर्व्ह फंड अकाउंटला डेबिट आलं असतं. 2 ओल्ड पार्टनर्स कोण आहेत सांगा याच्यामध्ये, तर अमलेंदू आणि समीर हे कोण आहेत, ओल्ड पार्टनर्स आहेत. मग लिहायचं टू अमलेंदू कॅपिटल अकाउंट, अमलेंदू कॅपिटल अकाउंट, आणि टू सेकंड पार्टनर आपला ओल्ड कोण आहे, समीर कॅपिटल अकाउंट. आता जनरल रिझर्व्हची अमाऊंट किती आहे, 20,000 आहे. ही आपल्याला ओल्ड पार्टनर्स मध्ये ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करायची आहे. आता अमलेंदू आणि समीर यांच्यामध्ये प्रॉफिट लॉसचं डिस्ट्रीब्युशन कुठल्या रेशो मध्ये होतंय, 3:2 रेशो मध्ये होतंय. इथे वर्किंग नोट्स मध्ये तुम्हाला दाखवते डिस्ट्रीब्युशन ऑफ जनरल रिझर्व्ह. आता फर्स्ट पार्टनर कोण आहे आपला, अमलेंदू, आणि सेकंड पार्टनर कोण आहे, समीर. याचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग, यांचा जो प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे तो किती आहे, 3:2 आहे. आपल्या जनरल रिझर्व्हची अमाऊंट किती आहे, 20,000 आहे. 3 + 2 केलं तर किती होतंय, 5. 5 पैकी अमलेंदूचा हिस्सा किती आहे, 3, आणि 20,000 गुणिले 5 पैकी समीरचा हिस्सा किती आहे, 2. मग डिवाइड 5 न जर 20,000 ला भागलं तर किती येणार आहे, 4,000 येणार आहे. आणि 4,000 गुणिले 3 केलं तर किती आलं, 12,000 आलं. 5 न 20,000 ला भागलं तर किती येतं, 4,000. 4,000 गुणिले 2 केलं तर किती आलं, 8,000. म्हणजे अमलेंदू जो आहे, अमलेंदूला जनरल रिझर्व्हची अमाऊंट किती मिळते, 12,000, आणि समीरला किती मिळते, 8,000. मग अमलेंदू कॅपिटल अकाउंट क्रेडिट कॉलम मध्ये लिहूयात, अमलेंदूला किती मिळत आहे, 12,000, आणि समीरला किती मिळत आहेत, 8,000. नरेशन लिहूयात, काय ना नरेशन सांगा, being general reserve distributed in all partners. ही आपली पहिली जर्नल एंट्री झाली की काय करायचं असतं, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जर जनरल रिझर्व्ह असेल, रिझर्व्ह फंड असेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असेल तर तो काय करायचा असतो, ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा असतो. आता बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्स्ट काय आहे, कॅश ॲट बँक. तो काय केला असता, आपण कॅश और बँक अकाउंटच्या डेबिट साईडला ब्रोट डाऊन करून घेतला असता. आपण अकाउंट काय ओपन केलेला नाही. त्याच्यानंतर काय आहे, सन्ड्री डेटर्स, लँड अँड बिल्डिंग, स्टॉक, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर आणि फिक्चर, ह्या सगळ्या असेट आहेत. आपण कुठे घेतल्या असत्या, न्यू बॅलन्स शीटच्या असेट साईडलाच घेतल्या असत्या. ह्या असेट आहेत त्या न्यू बॅलन्स शीटला घेतल्यानंतर काही जर्नल एंट्री होत नाही. त्यानंतर काय सांगितलंय बघा, बॅलन्स शीटच्या खाली, ऑन 1 एप्रिल 2017 दे ऍडमिट परेश इनटू पार्टनरशिप, द टर्म बिइंग दॅट. परेशला आपण ऍडमिशन देतोय 1 एप्रिल 2017 ला. फर्स्ट कंडिशन काय सांगितली, ही शॅल पे ₹16,000 ॲज हिज शेअर ऑफ गुडविल. हा जो परेश आहे न्यू पार्टनर, तो त्याचा गुडविलचा जो हिस्सा आहे तो किती आणतोय, 16,000 रुपये आणतोय. मग जेव्हा न्यू पार्टनर कॅश मध्ये गुडविलची अमाऊंट आणतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते बघा, काय होते, 1 एप्रिलला जर्नल एंट्री लिहिणार आपण. 1 एप्रिल 2017 ला न्यू पार्टनर कॅश मध्ये गुडविलची अमाऊंट आणतोय, मग जर्नल एंट्री होईल कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. परेश गुडविलची अमाऊंट किती आणतोय, 16,000 आणतोय. बघा, न्यू पार्टनरने कॅश मध्ये गुडविलची अमाऊंट आणल्या, जर्नल एंट्री काय झाली, कॅश और बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. नॅरेशन येणार, बीइंग न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल. न्यू पार्टनर ब्रिंग्स हिज शेअर ऑफ गुडविल. आता न्यू पार्टनरनं कॅश मध्ये गुडविल आणल्यानंतर सेकंड जर्नल एंट्री जी आहे ती काय केली जाते, त्यानं आणलेल्या न्यू पार्टनरनं आणलेल्या गुडविलची अमाऊंट ओल्ड पार्टनर्स मध्ये सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. मग
न्यू पार्टनरनं आणलेल्या गुडविलची अमाऊंट जेव्हा आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये सॅक्रिफाईस रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो तेव्हा जर्नल एंट्री होते गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कोण आहेत? टू अमलेंदू कॅपिटल अकाउंट, टू समीर कॅपिटल अकाउंट, किती तारखेला? 1 एप्रिललाच, 1 एप्रिल 2017लाच. बघा गुडविलची अमाऊंट न्यू पार्टनरने किती आणलेले आहे? 16,000 आणलेले आहे. आता हे 16,000 जे आहे ते आपल्याला ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. मग वर्किंग नोट्स मध्ये डिस्ट्रीब्युशन द्यायचं बघूया. ऑप्शन ऑफ गुडविल. आता बघा, आता हा जो प्रॉब्लेम आहे आपल्याला दिलेला याच्यामध्ये आपल्याला न्यू रेशो दिलेला आहे का? तिन्ही पार्टनर जे आहे त्या तिन्ही पार्टनरचा न्यू रेशो दिलेला नाही, त्यामुळे ओल्ड रेशो मध्ये ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे. आता अमलेंदू घेऊया फर्स्ट. गुडविलची अमाऊंट 16,000 आहे. अमलेंदूचा हिस्सा किती आहे? 3. अमलेंदूचा हिस्सा किती आहे? 3. किती पैकी? 5 पैकी. परत सेकंड पार्टनर कोण आहे? आपला समीर. समीरचा हिस्सा किती आहे? 2. किती पैकी? 5 पैकी. मग 16,000ला जर 5 ने भागलं तर किती येते? पहिलं 3,200. आता 3,200 गुणिले 3 केलं तर किती येते? 3 0चा 0, 3 0चा 0, 3 3चा 3 2चा 6 आणि 3 3चा 9. परत इथं 2 0चा 0, 2 0चा 0, 2 2चा 4, 2 3चा 6. किती आलं? अमलेंदूला गुडविलची अमाऊंट किती मिळणार आहे? 9,600. आणि समीरला मिळणार आहे किती? 6,400. मग अमलेंदू कॅपिटल अकाउंट क्रेडिट कॉलम मध्ये अमाऊंट लिहूयात. अमलेंदूच्या पुढे 9,600 आणि समीर जो आहे त्याला किती मिळत आहे? 6,400. नरेशन काय येणार? बिंग गुडविल डिस्ट्रीब्युटेड इन ओल्ड पार्टनर्स. गुडविल काय केलं आपण? ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं. एक लक्षात ठेवा, जेव्हा न्यू पार्टनर कॅश मध्ये गुडविलची अमाऊंट आणतो तेव्हा 2 जर्नल एंट्री करायच्या. फर्स्ट त्यानं कॅश मध्ये गुडविल आणलेल्याची आणि सेकंड जर्नल एंट्री काय करायची? ते गुडविल ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेल्याची. ठीक आहे, 2 जर्नल एंट्री झाल्या आपल्या ह्या गुडविलच्या. आता परत त्यांनी काय सांगितलेलं आहे? 50% अमाऊंट ऑफ गुडविल शाल बी विड्रॉन बाय दी ओल्ड पार्टनर्स. आता 50% गुडविलची जी अमाऊंट आहे ती ओल्ड पार्टनर्सनी काय केलेली आहे? विड्रॉ केलेली आहे. बघा, आपण हे जे गुडविल आहे ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करतो म्हणजे काय करतो? त्यांच्या अकाउंटवर क्रेडिट करतो, जमा करतो. मग हे जे गुडविल त्यांच्या अकाउंटवर आपण जमा केलेलं आहे त्याच्यापैकी 50% जी अमाऊंट आहे, 50% म्हणजे बरोबर हाफ, ती त्यांनी काय केलेली आहे? विड्रॉ केलेली आहे. मग जेव्हा ओल्ड पार्टनर्स गुडविल विड्रॉ करतात तेव्हा जर्नल एंट्री काय होते? बघा 30 तारीख येणार. जेव्हा गुडविल ओल्ड पार्टनर्स विड्रॉ करतात तेव्हा जर्नल एंट्री होते ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. मग हे ओल्ड पार्टनर्स कोण आहेत? अमलेंदू कॅपिटल अकाउंट डेबिट. अमलेंदू कॅपिटल अकाउंट डेबिट. समीर कॅपिटल अकाउंट डेबिट. समीर कॅपिटल अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. आता इथं टू कॅश और बँक अकाउंट का आलं? ते गुडविल विड्रॉ करतात म्हणजे ऍक्च्युअली काय विड्रॉ करतात? तर कॅशच विड्रॉ करतात ना, कारण की न्यू पार्टनर गुडविल कशामध्ये आणलेला आहे? कॅश मध्ये आणलेला आहे. मग गुडविल आता 50% गुडविल जे आहे ते काय केलं जातं? विड्रॉ केलं जाते. गुडविलची टोटल अमाऊंट गुडविल आणलेला आहे किती? त्यानं 16,000. मग त्याच्या 50% म्हणजे बरोबर हाफ किती? 8,000. बरोबर. आता अमलेंदूला आपण वाटलेला आहे, अमलेंदूला आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे किती? 9,700. त्याच्या 50% किती येईल? 50% म्हणजे काय करायचं? सरळ 2 ने डिवाइड केलं की येते बरोबर 50%. मग बघा, अमलेंदूला किती मिळालेला आहे? 9,700. त्याच्या 50% म्हणजे बरोबर हाफ म्हणजे 2 ने डिवाइड केलं तर अमलेंदू किती विड्रॉ करतोय? 4,800. आणि समीला मिळालेलं होतं किती? 6,400. त्याच्यात तो हाफ विड्रॉ करतोय म्हणजे किती हाफ विड्रॉ करतोय म्हणजे 2 ने डिवाइड केलं तर किती येते? 3,200.
म्हणजे अमलेंदू जो आहे तो गुडविलची अमाऊंट किती विड्रॉ करतोय 4,800 आणि समीर त्याच्या गुडविलची अमाऊंट किती विड्रॉ करतोय 3,200 बरोबर हाफ अमाऊंट विड्रॉ करतात. 4,800 आणि 3,200 केलं तर टोटल बरोबर 8,000 येते. मग नॅरेशन लिहूयात. बिंग 50% गुडविल withdrawn by old partners withdrawn by old partners म्हणजे पार्टनर्सनं 50% गुडविलची जी अमाऊंट आहे ती विड्रॉ केलेली आहे. बघा आपण गुडविलच्या 3 जर्नल एंट्री केल्या याच्यामध्ये महत्वाच्या आहेत ह्या. फर्स्ट जर्नल एंट्री केली न्यू पार्टनरने कॅशमध्ये गुडविल आणलेल्याची. सेकंड जर्नल एंट्री केली गुडविल आपण ओल्ड पार्टनर्समध्ये डिस्ट्रीब्यूट केलं आणि थर्ड जर्नल एंट्री केली 50% गुडविलची जी अमाऊंट आहे ती ओल्ड पार्टनर्सने काय केलेले विड्रॉ केलेले. जेव्हा गुडविल ओल्ड पार्टनर्स विड्रॉ करतात तेव्हा त्यांच्या कॅपिटल अकाउंटला येतं डेबिट आणि कॅश और बँक अकाउंटला काय येतं क्रेडिट येतं. तर सेकंड काय सांगितलेलं आहे बघा. ही शॅल हॅव टू ब्रिंग ₹20,000 ॲज हिज कॅपिटल फॉर 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट. हा जो परेश आहे जो न्यू पार्टनर कॅपिटलची अमाऊंट किती आणतोय 20,000 आणतोय. कशामध्ये आणतोय कॅशमध्ये आणतोय. मग जेव्हा न्यू पार्टनर कॅशमध्ये कॅपिटल आणतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते. न्यू पार्टनर काय आणतोय आता कॅपिटल आणतोय. मग जर्नल एंट्री काय होईल बघा. कॅश और बँक अकाउंट डेबिट. कॅपिटल आणतोय म्हणजे काय आणतोय कॅश आणतोय. मग कॅश अकाउंटला डेबिट येणार. कॅश और बँक अकाउंट डेबिट. किती कॅपिटलची अमाऊंट आणतोय 20,000 आणतोय. टू कोण आणतंय टू परेश कॅपिटल अकाउंट. टू परेश कॅपिटल अकाउंट 20,000. नरेशन काय येणार बघा. being new partner brings amount of capital. न्यू पार्टनर जो आहे तो कॅपिटल आणतो तेव्हा जर्नल एंट्री काय होते कॅश और बँक अकाउंट डेबिट टू परेश कॅपिटल अकाउंट. आता इथं न्यू पार्टनर कोण आहे परेश म्हणून काय लिहिलं टू परेश कॅपिटल अकाउंट. आणि नरेशन काय आलं being new partner brings amount of capital. बघा थर्ड कंडिशन काय सांगितलेले आहे. For the purpose of Paresh admission, it was agreed that the asset would be revalued as follows. म्हणजे आपण परेशला ऍडमिशन देतोय म्हणून असेट लायबिलिटीचं असेटचं काय केलं जातं रिव्हॅल्युएशन केलं जातंय. फर्स्ट ए आकडा काय आहे. लँड अँड बिल्डिंग इज टू बी व्हॅल्यूड ॲट ₹60,000. लँड अँड बिल्डिंगचं रिव्हॅल्युएशन केलं आणि लँड अँड बिल्डिंगची व्हॅल्यू झाली किती 60,000. बॅलन्स शीटच्या असेट साईडला बघा बरं लँड अँड बिल्डिंगची पहिली किंमत किती आहे तर 50,000 आहे. आणि आता लँड अँड बिल्डिंगची किंमत जी आहे ती किती झालेली आहे 60,000 झालेली आहे. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची किंमत कितीने वाढली 10,000 वाढली. मग असेटची किंमत वाढली. हा काय झाला आपला फायदा झाला. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार क्रेडिट साईडला. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं बाय लँड अँड बिल्डिंग कितीने लँड अँड बिल्डिंगची किंमत वाढली 10,000. पहिली होती किती 50,000 आता झाली किती 60,000 म्हणजे कितीने किंमत वाढली 10,000. बघा असेटची किंमत वाढली तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला येतं क्रेडिट साईडला. ठीक आहे. त्याच्यानंतर काय सांगितलंय बघा. प्लांट अँड मशिनरी टू बी व्हॅल्यूड ॲट ₹16,000. प्लांट अँड मशिनरीचं व्हॅल्युएशन केलं आणि किंमत झाली किती 16,000 झाली. बॅलन्स शीटच्या असेट साईडला प्लांट अँड मशिनरीची पहिली किंमत किती आहे 20,000 आहे आणि आता झाली किती 16,000. म्हणजे काय झाली कमी झाली ना. कितीने कमी झाली 4,000 रुपयाने कमी झाली. मग बोला किती रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार डेबिट साईडला. असेटची किंमत कमी झाली. टू प्लांट अँड मशिनरी किती किंमत झाली पहिली होती 20,000 आता झाली 16,000 म्हणजे कितीने किंमत कमी झाली 4,000 किंमत झाली. आपला लॉस झाला. डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. थोडक्यात असेटची किंमत वाढली तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि कमी झाली तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे. आता ह्याच्या ज्या जर्नल एंट्री आहेत रिव्हॅल्युएशनच्या ते आपण एकदमच करूयात. आता सी आकडा काय सांगितलेला आहे बघा. स्टॉक व्हॅल्यूड ॲट ₹20,000. स्टॉकचं व्हॅल्युएशन झालं किती 20,000. बॅलन्स शीटच्या असेट साईडला स्टॉकची पहिली किंमत किती आहे 16,000 आणि आता झाली किती 20,000 म्हणजे काय झालं वाढली ना किंमत स्टॉकची. कितीने वाढली 4,000 रुपयाने वाढली. मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार क्रेडिट साईडला बाय स्टॉक अकाउंट. कितीने किंमत वाढली स्टॉकची 4,000 वाढली. पहिली होती 16,000 आता झाली 20,000 म्हणजे कितीची वाढ झाली 4,000ची वाढ झाली. परत काय सांगितलंय अँड फर्निचर अँड फिक्चर्स ॲट ₹4,000
फर्निचर अँड फिक्चर मध्ये फर्निचर अँड फिक्चरचं रिव्हॅल्युएशन झालं किती 4000. बॅलन्स शीटच्या असेट साईडला फर्निचर अँड फिक्चरची किंमत किती आहे 8000 आणि आता झाली किती 4000. म्हणजे काय झालं 8000 होती पहिली, आता झाली 4000. म्हणजे किती न किंमत कमी झाली 4000. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार डेबिट साईडला. काय लिहिणार टू फर्निचर अँड फिक्चर्स, टू फर्निचर अँड फिक्चर्स. आता डी आकडा काय बघा बरं. ए प्रोव्हिजन ऑफ 5% ऑन डेटर्स वुड बी मेड फॉर डाऊटफुल डेट्स. म्हणजे आरडीडी आहे डेटर्सवर किती पर्सेंट आहे 5% आपल्याला क्रिएट करायची आहे. डेटरची अमाऊंट किती आहे 24000. इथं बघा मी लिहून दाखवते तुम्हाला. डेटरची अमाऊंट किती आहे 24000. 24000वर किती पर्सेंट 5% आपल्याला आरडीडी काढायची आहे. मग 24000वर 5% म्हणजे 5/100. मग ह्या 20 ला 20 गेले तर 240 गुणिले 5 केले तर किती येते आरडीडी. आरडीडी आली किती आपली 1200 आली. आता आरडीडी जी आहे ती डेटर्स मधून आपण करतो काय लेस करतो. म्हणजे डेटरची व्हॅल्यू जी आहे ती आरडीडी मुळे काय होते कमी होते ना. मग कमी होते म्हणल्यानंतर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला येणार डेबिट साईडला येणार. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला टू आरडीडी अकाउंट किती आरडीडी आली आपली 1200. ठीक आहे बघा हे कळलं. आता काय करूयात ह्या ज्या रिव्हॅल्युएशनच्या जर्नल एंट्री करूयात. आता जर्नल एंट्री करणं तर अकाउंट वरून खूप सोपं आहे. रिव्हॅल्युएशनच्या आपण कुठल्या साईडला लिहिलेलं आहे डेबिट साईडला लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे प्लांट अँड मशिनरी फर्निचर फिक्चर आणि आरडीडी. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिलेलं आहे. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय येणार डेबिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट किती तारखेला 1 एप्रिल 2017ला. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू काय काय लिहिलेलं आहे आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला. टू प्लांट अँड मशिनरी फर्निचर फिक्चर आणि आरडीडी. टू प्लांट अँड मशिनरी अकाउंट. प्लांट अँड मशिनरीची आपण अमाऊंट किती लिहिलेली आहे 4000. टू फर्निचर अँड फिक्चर, फर्निचर अँड फिक्चर्स अकाउंट किती लिहिलेले आहे अमाऊंट 4000च लिहिलेले आहे. परत काय लिहिलेलं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला आरडीडी लिहिलेला आहे. टू आरडीडी अकाउंट. आरडीडीची अमाऊंट किती आहे 1200. आणि असं टोटल रिव्हॅल्युएशन अकाउंटला आपण डेबिट कितीचं दिलेलं आहे 9200चं. 9000 4 4 8 आणि 1 9 9200. नॅरेशन काय लिहिणार बिंग रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय घट. बिंग रिडक्शन. रिडक्शन म्हणजे काय घट. इथं जरी तुम्ही डिप्रिसिएशन शब्द लिहिला तरी चालेल. बिंग रिडक्शन इन द व्हॅल्यू ऑफ असेट. इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला काय काय लिहिलेलं आहे आपण लँड अँड बिल्डिंग आणि स्टॉक लिहिलेला आहे. रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिलेलं आहे. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय येणार क्रेडिट आणि लँड अँड बिल्डिंग आणि स्टॉकला काय येणार डेबिट. मग जर्नल एंट्री लिहूयात बघा. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट. लँड अँड बिल्डिंग अकाउंट डेबिट किती लिहिलेलं आहे 10000. स्टॉक अकाउंट डेबिट. स्टॉक अकाउंट डेबिट किती 4000. टू काय येणार रिव्हॅल्युएशन अकाउंट. टू रिव्हॅल्युएशन अकाउंट कितीचं क्रेडिट आलं रिव्हॅल्युएशन अकाउंटला टोटल 14000चं. रिव्हॅल्युएशन काय लिहिणार आता. आता काय झालेलं क्रेडिट साईडला लिहिलेलं आहे आपण. म्हणजे असेटच्या किमतीमध्ये काय झालेलं आहे वाढ झालेली आहे. मग नॅरेशन लिहूयात बिंग इनक्रीज in the value of asset. In the value of assets. ठीक आहे बघा. हा जर रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण ओपन केला तर काय जेव्हा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये जर्नल एंट्री सांगतात तेव्हा रिव्हॅल्युएशन आपण अकाउंट कच्च्या स्वरूपात ओपन केला तर फायदा काय होतो तर ह्या रिव्हॅल्युएशनच्या जर्नल एंट्री आपल्याला तयार करणं पटकन सोपं होतं
आणि रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट आणि लॉस पण काढता येतो. आता आपल्या या प्रॉब्लेम मध्ये फक्त राहिलंय काय, तर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करायचा आणि आलेला प्रॉफिट लॉस ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा. एवढी आता आपली जर्नल एंट्री राहिलेली आहे. मग आता काय करूयात, रिव्हॅल्युएशन अकाउंट आपण पहिल्यांदा क्लोज करूया. त्यात रिव्हॅल्युएशन अकाउंटची कुठली साईड मोठी येते, क्रेडिट साईड मोठी येते. किती येते, 10 14,000. दोन्ही साईडला लिहिले 14,000. 14,000 डेबिट साईडची टोटल किती, 9,200. जर लेस केली तर फरक किती येतोय, 4,800 येतोय. आता रिव्हॅल्युएशन अकाउंटची क्रेडिट साईड मोठी येते म्हणजे काय असणार आहे, हा प्रॉफिट. मग त्याला लिहिचं टू प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन. बघा इथे मी शॉर्ट मध्ये लिहिते प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर. कोणाला ट्रान्सफर करायचा, ओल्ड पार्टनर्सला, मग त्याला लिहायचं अमलेंदू कॅपिटल. आणि सेकंड पार्टनर कोण आहे, समीर. हे दोघं ओल्ड पार्टनर्स आहेत, दोघांनाच ओल्ड पार्टनर्सलाच द्यायचा हा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट, न्यू पार्टनरला द्यायचा नाही. मग 4,800 जर आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये त्यांच्या ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो मध्ये डिस्ट्रीब्यूट केलं तर किती येते बघा. आपला प्रॉफिट आलेला आहे किती, 4,800. तो आपल्याला कुणामध्ये वाटायचा आहे, अमलेंदू आणि समीर मध्ये वाटायचे. आता यांचा ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो काय आहे, 3:2. 3:2 5. 5 पैकी समीरचा हिस्सा किती आहे, 3. आणि 4,800 गुणिले 2/5 म्हणजे 5 पैकी समीरचा हिस्सा किती आहे, 2. मग 4,800 गुणिले 3/5 केलं तर किती येते, 2,880 येते. आणि समीरला किती मिळतोय, 1,920 मिळतोय. 4,800 ला 5 ने भागायचं आणि गुणिले 2 केले तर किती येते, 1,920. म्हणजे अमलेंदूला प्रॉफिट मिळतोय किती, 2,880. आणि समीरला मिळतोय किती, 1,920. आणि दोघांच्या प्रॉफिटची बरोबर टोटल आउटरला किती, 4,800. बघा आता हा जो प्रॉफिट आहे तो ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण काय केला, डिस्ट्रीब्यूट केला. अमलेंदू जो आहे त्याला किती मिळाला, 2,880. आणि समीरला किती मिळाला, 1,920. आता हा जो प्रॉफिट आहे, जेव्हा आपण हा रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट जेव्हा ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो तेव्हा त्याची जर्नल एंट्री होते. मग जर्नल एंट्री कशी होते बघा. आता हा जो प्रॉफिट आहे तो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहिला, डेबिट साईडला. म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय येणार, डेबिट. आणि पार्टनर्स कॅपिटल, ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला काय येणार, क्रेडिट येणार. बघा मग मी जर्नल एंट्री लिहून दाखवते तुम्हाला. रिव्हॅल्युएशनचा जो प्रॉफिट आहे ओल्ड पार्टनर्स मध्ये आपण डिस्ट्रीब्यूट करतो तेव्हा जर्नल एंट्री होते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट. किती प्रॉफिट झालेला आहे, 4,800. टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओल्ड पार्टनर्स कोण आहे, टू अमलेंदू कॅपिटल अकाउंट. अमलेंदू कॅपिटल अकाउंट. अमलेंदूला प्रॉफिट मिळाला किती, 2,880. आणि दुसरा पार्टनर कोण आहे, टू समीर. टू समीर कॅपिटल अकाउंट. समीरला मिळाला किती, 1,920. नरेशन काय लिहिणार, बीइंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स अकाउंट. बघा आपला हा जो प्रॅक्टिकल मधला दुसरा प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये आपल्याला जर्नल एंट्री विचारलेल्या होत्या. मग जर्नल एंट्री ठराविकच होतात. पहिली जर्नल एंट्री झाली कशाची, आपण जर्नल लिहिलं ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेल्याची. सेकंड जर्नल एंट्री न्यू पार्टनरने कॅश मध्ये गुडविल आणलं. थर्ड जर्नल एंट्री न्यू पार्टनरने आणलेलं गुडविल आपण ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. परत फोर्थ जर्नल एंट्री कुठली झाली तर ओल्ड पार्टनर्सनं 50% अमाऊंट गुडविलची काय केलेली आहे, विड्रॉ केलेली आहे. त्याच्यानंतर जर्नल एंट्री कशाची झाली, न्यू पार्टनरनं कॅपिटल आणलं. बघा ही 6वी जर्नल एंट्री कशाची झाली की असेटच्या किमतीमध्ये तुमच्या घट झाली. रिव्हॅल्युएशन केल्यानंतर असेटच्या किमतीमध्ये घट झालेली आहे. मग त्यावेळेस रिव्हॅल्युएशन अकाउंटला काय आलं, डेबिट आलं. जी 7वी जर्नल एंट्री आहे ती कशाची झाली, असेटच्या किमतीमध्ये वाढ झाली. मग असेटची किंमत जर वाढत असेल तर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठल्या साईडला लिहितो, क्रेडिट साईडला. म्हणून रिव्हॅल्युएशन अकाउंटला क्रेडिट येईल. आणि त्याच्यानंतर शेवटची जी जर्नल एंट्री आहे ती कशाची होते, रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट केलेल्याची. अशा ठराविक जर्नल एंट्री होतात. बघा ह्या जर्नल एंट्री समजण्यामध्ये काही जर अडचण आली तर तुम्ही मला जरूर विचारा. जर्नल एंट्री करणं सोपं आहे. आणि हा जो रिव्हॅल्युएशनचा अकाउंट आहे तो आपण कच्च्या स्वरूपात ह्या प्रॉब्लेम मध्ये ओपन केलेला आहे.
की जेणेकरून आपल्याला रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट लॉस जो आहे ते ओल्ड पार्टनर्स मध्ये डिस्ट्रीब्यूट करता यावा म्हणून. ठीक आहे. मग हा जो प्रॅक्टिकल मधला दुसरा प्रॉब्लेम आहे तो तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवा. जर काही जर्नल एंट्री करताना अडचणी आल्या तर तुम्ही मला विचारा. यानंतर आपण प्रॅक्टिकल मधला तिसरा प्रॉब्लेम बघणार आहोत. तर ठीक आहे, मग इथं मी थांबते. थँक्यू.